वेळ होता होता आपली वेगळीच धावपळ चालू असते. तर कपडे सगळे काढून घेतलेले आहेत, फक्त घडी घालून ठेवायचे आहेत आणि कपडे हे मॉर्निंगला लवकर भेटावे म्हणून सगळे मी जिथल्या तिथं ठेवून देते, म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो. पण आता थोडासा वेळ गेला काही हरकत नाही. मॉर्निंगला ना खूपच धावपळ आपली असते, म्हणून ज्या वेळेत मला खाली वेळ भेटतो, म्हणजे आपल्याला जास्त दुपारीच खाली वेळ भेटतो. दिवसभर तर आपली ही कामं चालूच असतात आणि असं झालं ना आजकालचा दिवस एकदम छोटा झालेला आहे, पुरतच नाही आहे. कितीही कामं म्हणजे कितीही धावपळ करा, ही कामं सरत नाही आहेत आणि दिवस पुरत नाही आहे, असं झालेलं आहे. तरी पण बघा ही सगळी कामं वेळेत करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मॉर्निंगला थोडंसं निवांत आपण कामं आवरतो, कारण त्यावेळेत खूप धावपळ असते. स्वयंपाक पाणी सगळ्यांचं आवरून देणं, परत आपण येऊन ते कपडे देणं, तर मग त्यामध्ये भरपूर वेळ जातो. म्हणून याच वेळी मी सगळं आवरून ठेवलेलं आहे. सगळ्यांना माहिती असतं मी एकाच ठिकाणी ठेवते, जागा बदलत नाही. जागा बदललो की मग परत त्यांना भेटत नाही, शोधाशोध चालू होते मॉर्निंगला. तर इकडं सगळेच कपडे मी घडी घालून ठेवलेले आहेत आणि टावेल वगैरे ते पण मी आज धुलेले होते, तर तेही मी सगळे फोल्ड करून ठेवलेले आहेत. आणि फरशी पण पुसायची आहे. म्हणजे मी 2 दिवसा अगोदरच मी घरची साफसफाई केलेली आहे. म्हणजे किचन, बेडरूम सगळ्याच रूमा ज्या आहेत ना, मी व्यवस्थित सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. मी अगोदरच्या वेळेमध्ये शेअर केलेलं होतं. फक्त फरशी पुसायची राहिलेली आहे. 2 दिवस झाली ही काम माझी पेंडिंग आहे आणि आज पण तसंच झालं. मॉर्निंगला मला फरशी पुसणं झालेलंच नाही आहे. तर म्हणलं आता यावेळी सगळी कामं माझी आवरलेली, सगळ्या कामापासून फ्री झालेली आहे, तर आता फरशी पुसून घ्यावी. तर कपडे सगळे मी ठेवलेले आहेत व्यवस्थित, भांडी क्लीन झालेले आहेत. आता मी मॉप घेतलेला आहे इकडं आणि हे घेतलेलं लिक्विड संपलेलं होतं, तर थोडंफार दिनेशनं गॅरेजमधून आणलेलं. म्हणजे बाईक वगैरे धुवायचं लिक्विड आहे ना, ते आहे हे. आणि त्यानंच फरशी खूप छान चकाचक निघते. म्हणजे आपण निरमा वगैरे घेतला घरातला तर काय होतं, फरशीवरचे ना ते रेगा वगळं असं दिसून येतात आणि हे लिक्विडनं ना ते वगळं वगैरे दिसत नाहीत. खूप छान फरशी निघते, म्हणून मी हेच लिक्विड घेते. म्हणजे जसं मार्बलचं मंदिर आहे, मी मंदिरला पण हेच टाकत असते लिक्विड. छान जसे स्ट्रॉंग डाग वगैरे पडले ते पण निघून जातात, त्यानं छान आहे. पण यावरती नाव नाही आहे. तुम्ही विचारत असा की याचं नाव सांग, आणि तुम्ही म्हणत होता की मशीनला कुठलं पावडर टाकते ते सांग. मी तर रिन निरमा जे येतो ना ते मी टाकत असते, म्हणजे मशीनसाठी स्पेशल भेटतो. तुम्ही म्हणत होता की दाखवते पावडर, म्हणजे त्याचं म्हणजे ते पॉकेट दाखव, तर हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन मी. तर इकडं मॉपमध्ये मी पाणी लिक्विड घेतलेलं आहे आणि यामध्ये पोत्रं बुडवून मी अगोदर बेड म्हणजे एकाच ठिकाणी मी ठेवलेलं आहे. आता संग घेऊन जाईन ना, त्याचं ते काय झालेलं आहे, त्याचं एक ते म्हणजे दांडा आहे ना धरायचा, तेच तुटलेलं आहे. त्यामुळे मी हॉलमध्ये ठेवलेलं आहे आणि तिथंच हे नेऊन मी पोत्रं बुडवून आणते आणि पुसून घेऊन जाते. यामध्ये माझ्या एरजड्या थोड्याशा जास्त होतात, काही हरकत नाही, तितकाच आपला योगा होतो. कारण वेगळा वेळ भेटत नाही योगा करण्यासाठी. मॉर्निंगला आहे आणि इव्हनिंगला आहे, कारण ही कामाची धावपळ अशी असे ना की कामं दिवसभर कितीही करत जा, संपत नाही ती कामं असं होत आहे. तर इकडची रूम ही मी पुसून घेत आहे. फॅन ऑन केले सगळ्या रूममधले, म्हणजे पाणी थोडंसं लवकर हाडकलं जाईल, कारण ही मॉप जे आहे ना माझं तुटलेलं आहे, त्यामुळे जास्त पाणी ओढतं ते पोत्रं, म्हणून मी फॅन ऑन करते. म्हणजे त्यावरती कोणी आलं बाहेरून की पावलं पडतात तसेच, म्हणून फॅन लावलं तर थोडंसं पाणी लवकर हाडकलं जातं. आणि शोकेस पण पूर्ण हे सामान काढून मला पुसायचं आहे. तर बघूया आता, म्हणजे जसा वेळ भेटेल तशी कामं मी आवरत आहे, कारण आता इतकी सगळी कामाचा लोड जास्त आलेला आहे 3-4 दिवस झालं. कारण मी सगळ्या रूमा ज्या आहेत ना, म्हणजे किचन, बेडरूम, इकडची एक्स्ट्राची रूम सगळा पसारा काढलेला आहे. सगळे मी साफसूफ करून लावलेलं आहे सगळं. परत त्यामध्ये मला म्हणजे 2-3 दिवस त्यामध्येच गेलेले आहेत आणि थकवा पण खूप आलेला आहे. तर हे शोके जे आहे ना ते निवांत करणार आहे, म्हणजे 1-2-3 दिवसामध्ये, कारण उद्या जायचं आहे मला कार्यक्रमाला. म्हणजे आमच्या गावाकडे घरवास्तूचा कार्यक्रम आहे, तिकडे जायचं आहे. आणि उद्या मला फरशीपासून होणारही नाही, कारण मॉर्निंगला स्वयंपाक पाणी आणि घरची कामं यामध्येच 12 कसे वाजतील कळणारही नाही आहे, म्हणून मी फरशी आता पुसत आहे. आणि तसं तर मॉर्निंगला थंडी खूप असते, यावेळी तितकी थंडी नाही आहे. तर टी टेबल आणि शोकेस मी पुसून घेतलेलं आहे कोरड्या कपड्यानं, कारण धूळ खूप येत असते. समोर एकदम खुला एरिया आहे, घर वगैरे नाही आहेत, त्यामुळे ना हव्यासोबत ना धूळ खूप येत असते आणि दररोजच्या रोज मी पुसत असते. तरी तर झालेलं आहे सगळं पुसून, आता फरशी पुसून घेते. म्हणजे अगोदर मी सगळ्या रूमा पुसल्या आणि पाणी पण चेंज केलेलं आहे, कारण किचन आणि बेडरूम ह्या 2 रूमा पुसल्या की पाणी एकदम गदळ होतं. मग हॉलमध्ये आणि तिकडची रूम पुसण्यासाठी मी पाणी दुसरं घेतलेलं लिक्विड टाकून आणि फॅन ऑन केलेले आहेत सगळे, आणि फरशी पुसूनही झालेली आहे. तर झालेले फरशी वगैरे पुसून आता उद्या जायचं आहे लवकर, तर थोडीफार तयारी मी उद्याची करून ठेवते. म्हणजे भाजी वगैरे काय बनवायचे आणि थोडीफार तयारी करून ठेवते, कारण आपल्याला कुठेतरी जायचा खूप मोठा प्रश्न पडतो. हे आवरून जायचं आहे, ते आवरून जायचं आहे, कारण आपण दुसऱ्यांना आवरून देतो त्यावेळी तितकं टेन्शन येत नाही, पण स्वतः जेव्हा जायचं आहे ना त्यावेळेत ना खूप टेन्शन येतं की सगळ्यांचं खाणं पिणं बघायचं आहे, घरची कामं आवरायची, आल्यानंतर कुठलं करायचं हा सगळा विचार करतो आणि आपण एक दिवस अगोदरच्या तयारीला लागतो. तसंच झालेलं आहे. आता उद्या जायचं आहे आणि तयारीला मी आजच लागलेली आहे. तर झालेलं आहे, फरशी वगैरे पुसून मॉप धुवून ठेवते आणि थोडीफार उद्याची तयारी करून ठेवते. तर ही कामं करताना संध्याकाळची वेळ झाली, म्हणजे रात्रीचे 10 वाजलेली. तर बाकीची सगळी कामं आवरली, स्वयंपाक, जेवणं, खाणं, भांडे कुंडे सगळं क्लीन करून ठेवलं. नाही तेवेळेस हे वाटाण्याच्या शेंगा, बोरं, चिकू सगळं घेऊन आलेली, तर ते पण मी कवरमधनं काढून ठेवलेलं आहे.
तरीही काही कामं सरणार नाहीत, किती करत जा निघत जातात अशी असतात किचनची कामं. तर असो, आता मी रेस्ट घेते. आता भेटूया सकाळी सगळ्यांना. गुड नाईट. तर ही मॉर्निंगची वेळ आहे आणि मी उठलेली होते रोजच्या वेळेत, म्हणजे 5 वाजता उठलेली आहे. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत माझे. आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता स्वयंपाक करून घेते. फक्त मला रांगोळी काढायची राहिलेली आहे, बाहेरचं मेन गेट ओढायचं राहिलेलं आहे. ती छोटी मोठी कामं चालत असतात दिवसभर. तर ही सगळी कामं आवरते आणि मी पटकन स्वयंपाक बनवून घेते, देवपूजा करते आणि 11:30 वाजता निघायचं आहे आम्हाला. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आम्हाला गावाकडे जायचं आहे, तिथं घरवास्तूचा कार्यक्रम आहे आज आणि पतिदेवाचं म्हणणं आहे की 11:30 वाजता निघूया. तर थोडंसं लवकरच मला ही कामं आवरायची आहेत, कारण छोटी मोठी कामं होऊन जातात, सांगून तर जमत नाही आहे. ते म्हणत असतात की काय काम असतं घरामध्ये, काय असतं, स्वयंपाक तर बनवायचं आहे, तुला आणखीन काय करायचं आहे, किती वेळ लागणार आहे. तर पुरुषांनाही घरची कामं कधीच समजत नाही आहेत. त्यांना वाटतं की आपण दिवसभर घरात करतोच काय, बसून तर राहणार आहोत. तर म्हणतच असतात ते. तरी पण बघा, ही कामं आपली जी आहेत ना, ते करणं गरजेचं आहे. एकदम छोटी छोटी असतात आणि आपण सगळी कामं आवरून गेलो तर आल्यानंतर करण्याची गरज पडत नाही आहे. नाहीतर ही कामं ठेवून गेलं ना, आपलं लक्ष इकडंच असतं की ते राहिलं हे राहिलं घराकडे, म्हणजे येण्याची ओढ लागून राहते आपल्याला की आल्यानंतर हे करायचं आहे ते करायचं आहे. आणि एकतर थकवा खूप येतो प्रवास झाल्यानंतर, कारण दररोज आपण कुठं जात नाही आहे ना. तर कधी नाही ते गेलो ना, खरंच खूप थकवा येतो. तिथं काही कामं नसतात, आपल्याला फक्त जाऊन यायचंच असतं, तरी पण थकवा खूप येतो. तर त्यामुळे ना सगळी कामं मी आवरून जाणार आहे. तर अगोदर तर मी इकडं डाळ लावली होती कुकरला, म्हणजे वरण भात हे बनणारच आहे. दिनेश येणार नाही आमच्यासोबत आणि दिनेशचं फेवरेट आहे वरण भात चपाती भाजी सगळं मी बनवणार आहे. तर मी अगोदर इकडे डाळ कुकरमधून काढून घेतलेली आहे, कारण भांडे पण मला आता जास्त करायची नाहीत, कारण भांडे क्लीन करणं हे ते याच कामामध्ये मला वेळ जाणार आहे. म्हणून मी इकडं तेच कुकरमध्ये डाळ काढली आणि तेच कुकर स्वच्छ धुवून घेतलं आणि इकडं भात बनत ठेवले त्या कुकरमध्ये. आणि तोपर्यंत मी इकडं वरणाची पूर्ण तयारी करून घेते. तर डाळीमध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, डाळ घाटून घेतली आणि चिंच मी गरम पाण्यात जे आहे ना शिजवून घेतली, म्हणजे एक उकळी काढल्यानंतर चिंचेचा पूर्ण पल्प निघून येतो. तर चिंचेचं पल्प पण मी काढून टाकलेला आहे. आणि इकडं कांदा मी बारीक चिरून घेत आहे. कांदे ना एकदम छोटे छोटे आहेत, जर थोडासा वेळ लागत आहे. तरी कांदे सगळे बारीक चिरून घेत आहे. आणि इकडं कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर संपलेली आहे यावेळीमध्ये. तर झालेली आहे पूर्ण तयारी. आणखी मला देवपूजाही करायची आहे. तर अशीची छोटी छोटी कामं होतच असतात, म्हणजे 11:30 कसे वाजतील यामध्ये मला कळणारही नाही आहे. आणि थोडंसं बाहेर पण काम आहे, तिकडेही जायचं आहे मला, म्हणून घरातनं थोडंसं लवकर निघायचं आहे. तर इकडे कुकरला एक शिटी झालेली आहे, तर मी तिकडच्या बनवलं ठेवलेलं आहे. आणि इकडे तोपर्यंत मी वरण बनवून घेते, म्हणजे संगही कामं करत आहे मी. तर पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकले, जिरं संपलेलं फक्त मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता लसूण टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलं. हलकासा कांद्याचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. फोडणी तयार झालेली आहे. आता टाकलेली यामध्ये थोडंसं वरण, म्हणजे एकदम पूर्ण वरण आपल्याला टाकायचं नाही आहे. अगोदर मी फोडणीमध्ये फक्त पळीभर वरण टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेतलं, म्हणजे तडका खूप छान बसतो अशा पद्धतीने वरणाला. आणि नंतर पूर्ण वरण टाकलं आणि मसाला टाकले, थोडासा सुहाना मसाला, आणि मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे वरणाला. तर वरण भात बनलेला आहे. आता मी तोपर्यंत देवपूजा करून घेते. तर देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत आणि दीपप्रज्वलित केला, धूपी लावून घेतलेले आहे. तर झालेली आहे देवपूजा. आता तुळशीपूजन उंबरापूजन करून येते, म्हणजे पूजेचं काम झालेलं आहे. मॉर्निंगला लवकर पूजा झाली ना, खरंच आपला दिवस खूप छान जातो. आणि आज मी लवकरच देवपूजा केलेली आहे, कारण दररोज थोडासा लेट होतच आहे मला. मी विचार भरपूर करते की सकाळी उठल्यानंतर म्हणजे 7 वाजता पूजा करायची, छान वाटतं, पण होत नाही. आपली घरची कामं छोटी छोटी जी असतात ना, ते सरतच नाही आहेत. तर देवपूजा झालेली आहे आणि स्वयंपाकी झालेला आहे. भांडी सगळी क्लीन करून घेतले, कपडे मशीनला लावले, ही सगळी कामं झाली. आणि मी घेता येता टॅबलेट, म्हणजे मला पित्ताचा प्रॉब्लेम खूप झालेला आहे, मी दवाखान्यात गेलेले होते. तर 3 दिवसाचे टॅबलेट दिलेले आहेत, तेच घेत आहे. तर झालेलं आहे सगळं. आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 10 वाजलेले आहेत. तर मी माझी सगळी कामं लवकर आवरली आणि यांना फोन पण केला होता की माझं सगळं आवरलेलं आहे. तर ते म्हणत होते की माझ्या हातात काम आहेत आणि ते झाल्याशिवाय येणार नाहीत. म्हणजे जेव्हा आपल्याकडचं काम राहतं ना, खूप ओरडतात पुरुष, आणि जेव्हा त्यांच्याकडून राहतं ना, मग त्यावेळेत म्हणतात की असू दे, नंतर येणार आहे, तोपर्यंत बस, असं त्यांचं चालू आहे. तर मला असंच वेट करण्यापेक्षा काहीतरी आपली कामं आवरून घेऊया. तर इकडं लिंब आणलेले आहेत, खूप दिवस झाला आणून ठेवले फ्रीजमध्ये, म्हणजे जेव्हा आणलेले होते त्यावेळेस छान होते, एकही डाग वगैरे नव्हतं, पण फ्रीजमध्ये ठेवून ठेवून एकदम असे झालेत नाही, यामध्ये खराब झालेले. तर सगळे जे चांगले चांगले लिंब आहेत ते मी निवडून घेतलेले आहेत. आणि म्हणजे मला लोणचं बनवायचं आहे, याचं खूप दिवस झालं विचार आहे, पण होतच नाही असं झालं. म्हणजे आता या दिवसामध्ये लिंब किंवा आवळा खूप छान फ्रेश ताजा भेटतो. आणि जेव्हा आणलेले होते त्यावेळेस हे फ्रेशच होते, छान होते, एकही डाग नव्हता, छान पिवळे लिंब होते, पण ठेवून ठेवून असे झालेले आहेत, कारण वेळच भेटत नव्हता. तर म्हणलं आता सगळी कामं तर मी लवकर आवरलेली आहेत आणि असंच यांचा वेट करण्यामध्ये
काय अर्थ आहे, काहीतरी आपली कामं आवरली तर ती कामं तरी होऊन जातात. म्हणून मी इकडं हे सगळे लिंबू जे आहेत ना सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला म्हणजे एक रुमाल घेतलेला आणि यामध्ये लिंब व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. म्हणजे लोणच्याचं दुश्मन म्हणजे पाणीच असतं. पाणी थोडंसंही राहिलं ना तर पूर्ण लोणचं खराब होतं. म्हणून पूर्ण पाणी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. तर इकडे कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाणी मी लिंबाचं पुसून घेतलेलं आहे आणि लिंब आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. म्हणजे जे झटपट लोणचं बनताना तसं मला बनवायचं नाही आहे. हे लोणचं बनवायला आपल्याला 8 दिवस तरी लागतील. म्हणजे हे लिंब जे आहेत ना आपल्याला कट करायचे आहेत, बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि यामध्ये मीठ टाकून 8 दिवस उन्हामध्ये ठेवलं तरी पण छान आहे. पण आता वरती हे तरी मी जाणार नाही आहे. इथंच किचनमध्ये मी खिडकी ठेवणार आहे. म्हणजे थोडंफार ऊन नसलं तरी पण चालतं, आपण सावलीत पण ठेवू शकता. पण 8 दिवस तरी आपल्याला हे ठेवायचं आहे. म्हणजे लिंब छान नरम होतील आणि एकदम छान टेस्टी हे लोणचं बनवून तयार होतं. आणि आपण 3-4 महिने काय 1 वर्ष पण ठेवलं तरी पण खराब होणार नाही. म्हणजे जेव्हाही आपण लिंबूचं लोणचं बनवतो ना खूप लवकर खराब होतं ते. तर अशा पद्धतीनं बनवा. 1 वर्षभर ठेवून खाल्ला तरी पण हे लोणचं अजिबात खराब होणार नाही, जशाला तसं बनवून राहतं. तर इकडं सगळे लिंब मी बारीक बारीक चिरून घेत आहे. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की यामध्ये कुठेही पाणी टाकायचं नाही आपल्याला. म्हणजे लोणचं बनवतानाही आणि आता जेव्हा आपण तयारी करत आहोत तेव्हाही पाणी अजिबात यामध्ये एक थेंबी असलं नाही पाहिजे. तर इकडे एका लिंबामध्ये मी 8 फोडी करत आहे. म्हणजे तुम्ही छोट्या मोठ्या फोडी बनवू शकता. पण एक वेळा असं होतं ना की आपल्याला जास्त लोणचं खावं असं वाटत नाही, म्हणून छोट्या छोट्या फोडी करत आहे मी इकडं. आणि बिया संग वेगळ्या करायच्या आहेत, कारण आपण सगळ्या चिरल्या आणि एक बिया काढत असल्या भरपूर वेळ जातो. तर जेव्हाच्या तेव्हा मी इकडे सगळ्या बिया वेगळ्या केलेल्या आहेत. तर इतक्या सगळ्या बिया निघालेत लिंबामध्ये आणि बाकीचे लिंब सगळे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि आता यामध्ये मीठ टाकायचं, पण मीठ या डब्यामधलं संपलेलं आहे. तर मी अगोदर मीठ काढून घेते, कारण थोडंसं जास्त लागणार आहे. हळदी पावडर पण टाकून ठेवू शकता, पण मी तर फक्त मीठ टाकून ठेवत आहे. तर अगोदर तर मीठ काढून घेते. तर अशी छोटी छोटी कामं होतात. आपण एक करायला गेलो तर दुसरी कामं निघतात, दुसरं करायला गेलं तिसरं निघत जातं. किचनची कामं अशीच असतात. म्हणजे किचनची काय पूर्ण घरचीच कामं अशी असतात की आपल्याला एकामागे एक कामं निघतच जातात. तर इकडे बघू शकता घाईगडबडीत माझी कामं कशी होतात. तर मीठ खाली सांडलेलं आहे. तर अशीच कामं म्हणजे एक्स्ट्राची कामं मी स्वतः हातानं वाढून घेते. काही वाढतात आणि काही मी स्वतःच हातानं वाढून घेते. घाईगडबडीत असं होतच होतं. तर इकडं मीठ टाकलेलं आहे मी. म्हणजे अर्धा किलोच्या जवळपास हे लिंब आहे. तर या हिशोबाने मी 3 चमचे मीठ टाकलेलं आहे यामध्ये आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि हे डब्बा जे आहे ना छान स्वच्छ धुवून मी पाणी सुकवून घेतलेलं आहे. यामधलं काचेची भरणी असली तर खूपच छान आहे, पण माझ्याकडे काचेच्या भरण्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, म्हणून मी या डब्यामध्येच हे लिंब आहेत ना ते टाकून ठेवलेले आहेत. आणि टोपण लावून आपल्याला इथं किचनमध्येच मी ठेवणार आहे. उन्हात ठेवला तरी पण छान आहे, पण आता मी इथंच ठेवत आहे खिडकीमध्ये. म्हणजे 8 दिवस आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि 8 दिवसाच्या नंतर याचं लोणचं बनवायचं आहे. कशा पद्धतीनं बनवून पूर्णपणे शेअर करणार आहे. म्हणजे जसं तुम्ही दररोज व्हिडिओ बघत असला तर तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजून जाईल. तर खिडकीत ठेवलेलं आहे आणि दररोज आपल्याला ते हलवत राहायचं आहे. म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होत राहतात आणि लिंब छान सॉफ्ट होतात. तर झालेलं हे लिंबूचं काम. आता मी रेडी होते. म्हणजे टायमिंग सांगितलं 11:30 वाजलेले आहे. त्यांचा फोन आला होता की आता मी येईपर्यंत रेडी हो. तर असं पुरुषांचं म्हणजे आल्यानंतर रेडी लागतं त्यांचा वेट आपण दिवसभर केलं तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. पण ते 5 मिनिटही आपला वेट करणार नाही आहेत, त्यांना सगळं रेडी लागतं. तसंच आहे. तर यांचेही कपडे काढलेत आणि मी माझ्यासाठी साडी काढलेली आहे. म्हणजे विचार केला भरपूर की यामधली कुठली साडी घालून. खूप साऱ्या साड्या असल्या तेव्हाही खूप मोठा प्रश्न पडतो किंवा कुठली साडी घालायची. तर मी ही साडी काढलेली आहे. म्हणजे आता गावाकडे जायचं आहे, थोडंसं लांबला प्रवास आहे आणि बाईकवर जाणार आहोत आम्ही. तर जास्त कडक साडी घातली तर चिडचिड वाटते आणि त्यामध्ये आपण प्रवास म्हणजे लांबला प्रवास आहे, बाईकवर जायचं आहे, त्यावेळीमध्ये ना अशी साडी घातली पाहिजे ना जी अंगाला चिटकून राहावी. तर म्हणून मी ही साडी घातलेली आहे आणि हे पण रेडी झालीत. म्हणजे पुरुषांना जास्त वेळ लागणार नाही, आपल्यालाच रेडी व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो. तरी पण येण्या अगोदर मी साडी घातली. साडी बसत नव्हती, तर जशी जमली तशी मी घातलेली आहे. कारण मी ते लोणचं वगैरे म्हणजे ते लिंबूचं जे तयारी मी करत होते लोणच्याची त्यामध्ये थोडासा वेळ मला जास्त गेला आणि मग नंतर थोडीशी घाईगडबड झाली. तर तर साडी वगैरे मी घातलेली आहे. हे पण रेडी झालेले आहेत. तर आता पटकन जायला निघूया. टायमिंग सांगितलं तर 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत. म्हणजे इथेच थोडासा लेट झालेला आहे. आणखी मला बाहेर थोडंसं काम आहे. तर बघू शकता टायमिंग तुम्ही. मी पावणे 12 म्हणत होते, पण 12:30 वाजलेले होते घरीच आम्हाला. आणि थोडंसं जवळपास तिथं काम होतं, तिथं गेलो तर तिथंच आम्हाला 1 वाजलेले होते. मग नंतर आम्ही गावाकडे आलो आणि घर वास्तूचा कार्यक्रम चालू झाला होता. म्हणजे पूजा वगैरे झालेली होती. तर थोडा वेळ तिथं बसलो, जेवण खाणं केलं. परत काकाच्या घरी गेलेलो होतो. म्हणजे तिथला काही व्हिडिओ वगैरे मी बनवलेला नाही आहे. सगळ्यांची गाठाभेट झाली, सगळ्यांशी बोलणं झालं, छान वाटलं. म्हणजे जसं कार्यक्रम वगैरे असलं सगळ्यांची भेट होते, सगळेजण येतात, तर सगळ्यांना भेटून छान वाटलं.
तर सगळ्यांची गाठाभेट बोलणं झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत लक्ष्मीच्या मंदिरला. म्हणजे वरवटी आमचं गाव आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन आहे की तुझं नेमकं गाव कुठलं आहे तुम्ही म्हणत असता, तर वरवटी पण आहे, सोनाळ पण आहे. म्हणजे वरवटी आमचं खास गाव आहे आणि इथून बाबा गेले होते सोनाळला राहायला. मग सोनाळी आमचंच गाव झालेलं आहे. तर शेती वगैरे सोनाळाच आहे, पण खास गाव म्हणजे वरवटी. इथं लक्ष्मीचं मंदिर आहे शेतामध्ये. तर आम्ही जेव्हा येतो लक्ष्मीच्या मंदिरला जातो तर लक्ष्मीची पूजा वगैरे केली, शेंदूर लावलं, नारळ वाढलेला आहे, देवीचे दर्शन करून घेतले आणि थोड्या वेळ आम्ही तिथंच बसलेलो होतो आणि आता आम्ही परत जायला निघालेलो. तर येता आम्ही इथं थांबलेलो आहोत रस्त्यामध्ये, इथं उसाचा रस पिण्यासाठी. म्हणजे गरमी खूप आहे ना, म्हणजे घरामध्ये थंडी खूप असते मला, कारण फरशी खूप थंड असते ना, त्यामुळे. पण बाहेर आलो ना, खरंच बघा गरमी किती आहे ते जाणवत आहे. तर इकडं आम्ही गारगार उसाचा रस पिलेला आहे आणि थोडा वेळ आम्ही इथंच बसलो. म्हणजे छान वाटतं, एकदम छान ताजं फ्रेश वातावरण, खूप छान वाटत होतं. तर आता फायनली आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघू शकता पतिदेव 5 मिनिटे घरात राहणार नाही आहेत. आल्या त्यांना इतकी घाई गडबड की गॅरेजला जायचं होतं, तर गेलेले आहेत ते आणि मी लागलेले माझ्या कामामध्ये. म्हणजे कपडे मी हाडकू टाकून गेलेले होते, आता काढत आहे. आणि शेरूचं पण तसंच आहे. आम्ही नव्हतो तेव्हा घरी नव्हतं, आम्ही आल्यानंतर आलेले. म्हणजे आम्ही घरी नसलं की त्याला पण करमत नाही आहे. शेरूचं पण असं आहे. फायनली आत्ता आम्ही घरी येऊन पोहोचलो. टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगचे 6 वाजलेले आहेत आणि आज दूध आलेलं नव्हतं, तर आत्ता येते वेळेस आम्ही दूध घेऊन आलो आणि दूध ठीक आहे व्यवस्थित राहते का नाही ते बघत आहे गरम करून. तर बघूया, आणखीन गरम होत आहे निवाण. कमी गॅस करून ठेवलेला आहे. कपडे मी आत्ता काढलेले आहेत, ते पण फोल्ड करून ठेवायचे आहे. कुठं तर गेलं ना असंच होतं आणि माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा, असं झालेलं आहे. म्हणजे कुंकू वगैरे लावलेलं खूप झालेलं आहे. तर आता कपडे चेंज करते, म्हणजे साडी वगैरे चेंज करते मी आणि चेहरा धुवून घेते, म्हणजे फ्रेश होते आणि देवाला दिवा लावते. मग स्वयंपाक पाणी हे सगळं पुढचे कामं